पण साहेब यावेळेस तुम्हाला सांगतो जेवढ्या नगरपालिकामध्ये आहे नगर जिल्ह्यामध्ये तेवढे येणार 100% सांगतो मी तुम्हाला. हो येणार. आणि साहेबांच्या रंग बाबतीत बदललाय या जवळजवळ 6 महिन्यात रंग पार बदललाय. रंग बदललाय साहेबांचा. किती म्हटले तरी साहेब येणार. त्यांच्या जेवढ्या नगरपालिका आहेत तेवढ्या पंचायत समित्या असून द्या, पंचायती ही पंचायत असून त्या समत्या जागा येणार त्यांच्या. काका नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, दत्तात्रय वाळूंज. काय वाटतं या ठिकाणी माजी मंत्री आणि तुमच्या तालुक्याला महाराष्ट्राच्या एका उंचीवर नेऊन ठेवणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते एक चांगले मंत्री होते. आमच्या तिथं त्यांनी भरपूर तिथं नाही संगमनेर तालुका सगळा चांगला केलेला आहे. चौकडून योजना वगैरे त्यांचं नाव व्यवस्थित नवलौकिक आहे. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. ओके. काय वाटतं तुम्हाला, महाविकास आघाडीचे जास्त सीट लागतील का महायुतीची सीट जास्त लागतील? स्थानिक स्वराज्य संस्था ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, काय वाटतं तुम्हाला लागेल? थोरातांच्या लागतील. थोरातांच्या लागतील. बरं. थोरात साहेब बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये जे नेटवर्क सार्वजनिक क्षेत्राचं सहकार क्षेत्राचं उभं केलं त्याबद्दल तुमचं? त्या पद्धतीने त्यांनी कामं केले, त्या पद्धतीने त्यांचे लागणार. पण ते आता वरून त्या पद्धतीने झालं त्यामुळं साहेबांना धोका बसला. गावामध्ये आता आम्ही त्या पलीकडे एका मंदिराला साहेबांनी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आणि तिथं 2 मंगल कार्याचे म्हणजे सर्वसामान्य लोकांची मुलामुलींची वधूपित्यांची मुलांची लग्न व्हावीत, कुठेतरी त्यांना कर्ज कमी व्हावं यासाठी असं काही गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून झालं? हो. अच्छा. तुमच्या गावामध्ये साहेबांनी भरपूर मदत? नाही, साहेबांचं नाव काढण्याचा विषय का नाही. बाळासाहेब थोरात त्यांचं नाव काढायचा काय विषय. त्यांनी प्रत्येक कामाला आम्हाला पाणी योजना असून द्या, तुम्हाला प्रत्येक गोष्ट केली त्यांनी रस्ता असून दे. पण इतर लोक आल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. नाही प्रॉब्लेम हो का, महायुती ही शेतकऱ्यांसाठी तुम्हाला कर्जमाफी दिली ती, परंतु कर्जमाफी मिळली का तुम्हाला? नाही मिळाली. कुठं मिळाली? काहीच नाही केलं त्यांनी. कर्जमाफी दिली काहीच नाही. बाळासाहेब नुकसान भरपाई नाही, मका नाही, सोयाबीन नाही, काही नाही. काही गेल्या वर्षी पीक विमा फार्म भरला, काही रुपया सुद्धा आला नाही. काहीच नाही. 1 रुपयाचा पीक विम्याचं गाजर दाखवलं त्यांनी महायुती. नाही काहीच नाही. साहेबांच्या संस्थांच्या मध्ये कामगार आहेत कामाला, ज्यांचं कुटुंब? हो आहे ते तर नाही काय अडचण. अजून काय वाटतं बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत? आता तुम्ही ज्येष्ठ आहात. त्या पद्धतीने काहीच बोलायला जागा नाही का, त्या पद्धतीने तेवढे कामं करेले. आम्हाला बोलायला जागा नाही. तिथं कुठं जा, पाटनगर जिल्ह्यात जा. भाऊसाहेब थोरातांपासून आम्ही काँग्रेस पक्ष सोडून कुठंच जाईल नाही, कोणाला एक सुद्धा फुली देईल साहेबांच्या बाबतीत असं झालं आहे की साहेब महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून समोर येत होते. परंतु तुमच्या तालुक्यामधनं, आजूबाजूच्या तालुक्यामधनं तुमच्या संगमनेर तालुक्याचे तुकडे केले गेले. त्याच्यामध्ये अकोला पलीकडे तालुका जोडला गेला, वाडी तालुका जोडला गेला. तुमचं मतविभागणी झाली. साहेबांना पाडण्यामागं षडयंत्र असू शकतं का? हो आहे रिसर आहे. पण साहेब यावेळेस तुम्हाला सांगतो जेवढ्या नगरपालिकामध्ये आहे नगर जिल्ह्यामध्ये तेवढे येणार. 100% सांगतो मी तुम्हाला. हो येणार. साहेबांच्या बाबतीत बदललाय या जवळजवळ 6 महिन्यात रंग पार बदललाय. रंग बदललाय साहेबांचा. किती म्हटले तरी साहेब येणार. त्यांच्या जेवढ्या नगरपालिका आहेत तेवढ्या पंचायत समित्या असून द्या, पंचायती ही पंचायत असून त्या समत्या जागा येणार त्यांच्या. अच्छा. माझा जिल्ह्यातून साहेबांच्या माध्यमातून त्याच्या कुठल्या प्रकारे आता कामं एकच कामं आता जवळजवळ तुम्हाला सांगतो जसे आमचे बाळासाहेब थोरात पडले तसे आमचे काही कामं दिसते नाही. का नाही, कारण की वित्तर आमदार आल्यानंतर ते देऊन आणि त्यांचे सध्या हाल चालू आहे आमच्या गावामध्ये. तर आमचे साहेब ह्या मिनिटाला असते तर तुम्हाला सांगतो आमच्या गाडीचं चाक नसतं भरलं. रस्ता हाणून पडले रस्ते. रस्ता बंद पडेल. खेडे बंद पडेल. यो रस्ता आपला कोकणेवाडी तर पिंपळा कुंजर तो रस्ता एक हाणून पडला. त्याच्यानंतर हे आमच्या खेड्यावरून रस्ते जातात त्यांची अवस्था डावून गेली. 6 महिने झाली, मंजुरी आली, सगळं झालं, पण आज काही बंद पडेल.
दुसरी गोष्ट या ठिकाणी ज्या आता मी तुमच्या गावचे सरपंच करपे यांना फोन केला होता नंतर मी त्यांच्या मिसेस तर त्यांनी सांगितलं की गावामध्ये आमच्या विकासाची गंगा थोरासाहेबांच्या माध्यमातून खूप आलेली आहे. समधी त्यांच्या मातून झाले. आता इतर जसं ते ना अमोल खताळे येऊन त्यांच्या पद्धतीनं आम्हाला कोणताच विकास काही नाही, काहीच नाही. मोकळं बोलायचं, त्याचं काय एवढं लपायचं काय काम. इलेक्शन झाल्यापासून गावात काहीच नाही. ओके. तर आता अशा प्रकारे पिंपळगाव जे आहे ते साहेबांच्यावर, बाळासाहेब थोरातांच्यावर प्रेम करणारं गाव आहे. कारण या गावामध्ये ज्या काही परंपरागत किंवा जे शेतकरी असतील, व्यावसायिक असतील किंवा विद्यार्थी असतील, ज्यांना आरोग्याच्या सेवा, रस्त्याच्या सेवा, विजेच्या सेवा त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मिळाल्यात. याबद्दल गावकऱ्यांनी मत मांडलेलंच आहे. बघूया पुढे काय होतं ते. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.